निवडणुकांसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, कारण मुदत संपल्यानंतर प्रचार करता येणार आहे। उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे। पक्षाची पत्रकं वाटण्यास मात्र परवानगी नसेल। निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे। आयोगाच्या निर्णयाने नव्या वादालाही तोंड फुटण्याची आता शक्यता आहे। या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल, या निर्णयामागचं कारण काय असेल? मुदत संपल्यानंतरही आता प्रचार करता येणार? श्यामल, नक्कीच आज 5:30 वाजता आहे तो प्रचाराची मुदत संपत होती। मात्र त्याच अगोदर निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला पाहायला मिळतोय। विशेष करून या मध्ये जेव्हा प्रचार करायचा असतो त्यावेळेस कुठल्याही पद्धतीचं चिन्ह आहे ते लोकांसमोर घेऊन जाता येणार नाही। मात्र जो उमेदवार आहे त्याला लोकांच्या घरोघरी बैठका असेल या प्रचार करता येऊ शकणार आहे। मात्र जे निवडणुकीचं चिन्ह असतं मात्र ते चिन्ह आहे ते समोर घेऊन जाता येणार नाही। त्यामुळे हा एक नवीन वाद आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळतो। कारण की निवडणुकीला फक्त 10 ते 15 दिवस हे खंड प्रचाराला मिळाले होते, त्यामुळे कुठेतरी कमी वेळ आहे असं वारंवार तक्रारी येत होत्या आणि त्यामुळे कुठेतरी हा वेळ वाढवलेला आहे का अशी शंका उपस्थित केली जाते। मात्र अशा पद्धतीने खरं तर या अगोदर कधी झालं नव्हतं, मात्र आता घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा आहे निवडणूक आयोगाने दिली, त्यामुळे एक नवीन वादाला आहे ते तोंड फुटलेलं आहे। त्यामुळे विरोधकांकडून धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर बातमीसाठी। कारण संध्याकाळच्या नंतरचं वातावरण कसं असेल हे पाहण्याने खूप